कार आणि दुचाकी चालकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती E20, E30 आणि E85 इंधनाची. अनेक वाहनधारक या इंधनाच्या वापराबाबत चिंता व्यक्त करत आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे सरकारकडून इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन दिलं जात आहे. लोकांच्या मनात याबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. सोशल मीडियावर याबाबत अनेक व्हिडिओ शेअर होत आहेत. लोक बाटल्यांमध्ये पेट्रोल घेऊन त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त इथेनॉल असल्याचं सांगत आहेत. तर काही जण इथेनॉल हे दुसरं तिसरं काही नसून चक्क उसाचा रस असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे फ्युएल टँकला मुंग्या लागल्याचा दावा देखील केला जात आहे. काही लोक इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब झाल्याचा तर फ्युएल टँकमध्ये पाणी साठल्याचा दावा करत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत लोकांच्या मनातील शंकांचं निरसन करावं अशी मागणी आता होऊ लागली. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथेनॉल मिश्रित इंधन आणि त्याबाबत सरकारची आणि नागरिकांची बाजू काय आहे हे जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी जाणून घेऊया E20, E30 आणि E85 इंधन म्हणजे नक्की काय. E20, E30 आणि E85 हे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून तयार केलेले इंधनाचे प्रकार आहेत. E20 मध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल, E30 मध्ये 30% इथेनॉल आणि 70% पेट्रोल, तर E85 मध्ये तब्बल 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असतं. अलीकडेच केंद्र सरकारने E22 ते E30 या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज ड्युटी रद्द केली. त्यामुळं सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराला प्रोत्साहन देत असल्याचं स्पष्ट झालंय. इथेनॉल मिश्रित पेट्रोलची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे ते आता समजून घेऊया. मागील काही वर्षांपासून भारत इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत वेगानं पुढे जात आहे. 2018 मध्ये केंद्र सरकारनं नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल्स लागू केली. 2022 मध्ये या धोरणात बदल करण्यात आला आणि 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य आधीच्या 2030 ऐवजी 2025-26 मध्येच पूर्ण करायचं असं ठरवण्यात आलं आणि त्या दिशेने प्रवास देखील सुरू झाला. त्याचा परिणाम असा झाला की जून 2022 मध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण झालं. 2022-23 मध्ये इथेनॉल मिश्रणाचा स्तर 12% इतका होता. 2023-24 मध्ये तो 14.7%, तर 2024-25 मध्ये 18% पोहोचला. अशा पद्धतीनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलची बॅकग्राऊंड स्टोरी असल्याचं आपल्याला सांगता येईल. दुसरीकडे शासन इथेनॉलवर एवढा भर का देत आहे, तर भारत आपल्या गरजेच्या 87% कच्चं तेल आयात करतो. त्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावं लागतं. मात्र देशात जर इथेनॉलचा वापर वाढला तर भारताला तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. त्यामुळे शासन इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे इथेनॉल मिश्रित इंधनाचे प्रमुख समर्थक मानले जातात. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर विशेष परिणाम होत नाही. तसेच फ्लेक्स फ्युएल वाहनं ही पेट्रोल तसेच इथेनॉल दोन्हींवर चालू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत अनेक वाहनधारकांनी चिंता व्यक्त केली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनाचं मायलेज कमी होतं, इंजिनची कार्यक्षमता घटते, जुनी वाहनं E20 किंवा E30 साठी डिझाईन केलेली नसल्यामुळं इंजिनच्या भागांवर परिणाम होऊ शकतो, मेंटेनन्स कॉस्ट वाढते. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलची किंमत कमी असणं अपेक्षित असताना तसं झाल्याचं दिसत नसल्याचं वाहनधारकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर E20 इंधनाचा वाद सप्टेंबर 2025 मध्ये थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. E20 इंधनाच्या वापराला विरोध करणाऱ्या याचिकेला सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आलं होतं. सखोल अभ्यास करूनच इथेनॉलचा पेट्रोलमध्ये वापर केल्याचं केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं होतं. तिकडे वाहन उद्योगाची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने स्पष्ट केलं की काही जुन्या वाहनांमध्ये E20 इंधनामुळे किरकोळ अडचणी येऊ शकतात. मात्र या इंधनामुळे वाहनांच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचं या संघटनेकडून सांगण्यात आलंय. एकीकडे E20 आणि E30 पेट्रोल बाबत वाद सुरू असताना अलीकडेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी E85 पेट्रोल लॉन्च केलं. हे इंधन विशेषतः फ्लेक्स फ्युएल वाहनांसाठी तयार करण्यात आलं आहे. E85 पेट्रोल हे E20 पेट्रोल पेक्षा सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल आणि सुरुवातीला देशातील 48 पेट्रोल पंपांवर ते उपलब्ध असणार आहे. E85 इंधन म्हणजे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोलचं मिश्रण. पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे.
मात्र E85 इंधन सर्व वाहनांसाठी योग्य नसून ते प्रामुख्याने फ्लेक्स फ्युएल वाहनांसाठीच सुरक्षित आहे. सामान्य वाहनांमध्ये ते दीर्घकाळ वापरलं तर इंजिन, फ्युएल पंप आणि रबर पार्ट सारख्या घटकांवर परिणाम होऊ शकतो. तसंच इथेनॉलची ऊर्जा कमी असल्यानं E85 वापरल्यास मायलेज साधारणतः 20 ते 30% घटू शकतं. त्यामुळं वाहन उत्पादकाने E85 इंधनाशी सुसंगतता दिली आहे का याची खात्री करूनच या इंधनाचा वापर करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवून भारत सरकार तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणं, प्रदूषणावर नियंत्रण आणणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे उद्दिष्ट साध्य करू इच्छित असलं तरी दुसरीकडे वाहनधारक मायलेज, इंजिनचा टिकाऊपणा, देखभाल खर्च आणि सर्व वाहनांसाठी E20, E30 आणि E85 इंधन योग्य आणि सुसंगत आहे का याबाबत चिंता व्यक्त करत आहे. त्यामुळं इथेनॉल मिश्रित इंधन हे एकीकडे ऊर्जा स्वावलंबनाकडे टाकलेलं महत्वाचं पाऊल मानलं जात असलं तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत आणि वाहनधारकांच्या शंकांबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा डेली सिटी न्यूज.